जय जय रामकृष्ण हरी. गजर हरी कीर्तनाच्या YouTube चॅनलवरती आपले स्वागत आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व असेच दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. महाराज शेगावला प्रगट झाले तेव्हापासून बंकटलालच्या सदनामध्ये श्रींचं वास्तव्य होतं आणि बंकटलाल सुद्धा महाराज मनोभावे गजानन महाराजांची सेवा करत होते. तेव्हा एक प्रकार घडला. ती तिथी होती महाराज आताची जी उद्या परवा 14 का 15 तारखेला आहे बघा, वैशाख शुद्ध पक्ष, त्याला आपण अक्षय तृतीया म्हणतो. अक्षय तृतीया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी येणारी, उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळ्याच्या तिथीमध्ये त्या ठिकाणी उन्हाळ्याच्या सणामध्ये उन्हाळ्याच्या दिवसामध्ये येणारा तो सण आहे अक्षय तृतीया. वैशाख महिन्यामध्ये काय असतं, फार प्रखर त्या ठिकाणी ऊन अशा प्रकारे पडलेलं असतं आणि त्या अक्षय तृतीयाच्या सणाला त्या ठिकाणी महाराज अक्षय तृतीयेच्या दिवशी वऱ्हाडातील लोकास विशेष वाटे प्रत्येकास मोठा सण मानिती हा. त्या वऱ्हाडातले जे लोक आहेत ना, या अक्षय तृतीयाच्या सणाला मोठा उत्सव त्या ठिकाणी साजरा करत होते आणि त्या उत्सवाचा तो दिवस, ती तिथी अशा प्रकारे येऊन पोहोचलेली होती, ती तिथी अशा प्रकारे त्या ठिकाणी आलेली होती. महाराज सकाळच्या वेळेला लहान लहान मुलामध्ये अशा प्रकारे बसलेले होते आणि बसलेले असताना सकाळपासून त्यांनी एकदाही त्या ठिकाणी चिलीम हातामध्ये घेतलेली नव्हती. मग सहज त्या ठिकाणी खेळणाऱ्या मुलांना गमतीनं मुलं आपल्या जवळ यावेत या उद्दिष्टानं गजानन महाराजांनी त्या मुलांना हाक दिली आणि सांगितले, मुलांनो ही जराशी चिलीम पेटवून देता का, असं त्या ठिकाणी त्या मुलांना सांगितलं. आणि चिलीम पेटवण्यासाठी असा विस्तव पाहिजे या विचारातले मुलं असताना बंकटलालजींनी त्या मुलांना सांगितलं, अरे आपले ते जानकीराम सोनार आहेत ना, त्या जानकीराम सोनाराकडे जा. आता जर सोनाराकडे गेलो ना महाराज, तर ते आपण जो दागिना त्यांच्याकडे दिला तो दागिना उजळवण्यासाठी त्याला भट्टीत किंवा त्याला त्या ठिकाणी अग्नीमध्ये टाकावं लागतं. आजकाल विज्ञानाचा प्रभाव वाढल्यामुळे सगळं काम बटनवर, लाईनवर, गॅसवर आलेलं आहे. पण त्या काळी त्या ठिकाणी काय असायची, जशी लोहाराची भट्टी तशी सोनाराची सुद्धा असायची, पण छोटी असायची, छोटी. त्यांना ते सोनं वितळवण्यासाठी, त्याला लखाकी देण्यासाठी. म्हणून तुम्ही काम करा, आपले जे जानकीराम सोनार आहेत ना, तिथे जा. तिथे तुम्हाला काय मिळेल, विस्तव मिळेल आणि तो विस्तव अशा प्रकारे त्यांच्या जवळून घेऊन या. म्हणून सगळेच मुलं धावत धावत त्या ठिकाणी गेले आणि त्या जानकीराम सोनारांकडे ते मुलं विनंती करू लागले, गजानन महाराजांची चिलीम पेटवायची आहे, जरासा विस्तव मिळेल का. त्याही काळी महाराज काही नास्तिक लोक होते आणि त्या नास्तिक लोकांमधला एक व्यक्ती म्हणजे हा जानकीराम सोनार. विस्तव तर दिलाच नाही, पण उलट सुलट ते गजानन महाराजांविषयी काही काही बोलू लागला. ते दिगंबर नग्न राहणाऱ्या त्या वेड्याला काय काम आहे, सकाळी सकाळी आले आमच्या इथे विस्तव मागावाला, आम्हाला धंद्याकडे काही पाहावं लागेल का नाही, आम्हाला आमच्या कामाकडे काही पाहावं लागेल का नाही, का रिकामेच कामं करायचे त्या बंकटासारखे. नाही नाही, त्या शब्दामध्ये गजानन महाराजांविषयी त्यानं मुखातून शब्द त्या ठिकाणी काढले आणि मुलांना त्या ठिकाणी वापस पाठवून दिलं. मुलं हिरमोड झाले महाराज. काहीतरी बोलत बोलत त्या सोनाराविषयी मनातल्या मनात, मुखातल्या मुखात फुटफुटत मुलं तिथून निस्तेज होऊन वापस निघून गेले. आणि निघून आल्यानंतर गजानन महाराजांना सुद्धा कळालं आणि बंकटलालजींना सुद्धा कळालं की जानकीराम सोनारानं चिलीम पेटवण्यासाठी विस्तव देण्यास साफ नकार अशा प्रकारे दिलेला आहे. मुलं त्या ठिकाणी वापस आले. काय करावं, बंकटलाल म्हणले, थांबा महाराज, मीच काहीतरी प्रयत्न करतो. गजानन महाराज म्हणले, राहू दे, काही करू नको. ती पडलेली काडी दिसते का, ती खालची काडी उचल आणि लाव माझ्या चिलमेला. आता ती काही काडी पेटलेली नव्हती, त्या काडीला काही विस्तव नव्हता. आता बिन पेटलेली गाडी, ज्या काडीला विस्तव नाही, अग्नीचा थोडासा लेश नाही, त्या काडीपासून चिलम पेटेल कसे. पण महाराजांची आज्ञा होती, लक्षात असू द्या बरं, महाराजांची आज्ञा होती, नकारावं कसं. म्हणून गजानन महाराज चिलीम घेऊन बसलेले आहेत आणि ती निस्तेज असलेली, कोणत्याही प्रकारचा अग्नी नसलेली काडी बंकटलालजीने उचलली आणि गजानन महाराजांच्या चिलमीला लावली. चमत्कार झाला.
ओल्या काडीनं गजानन महाराजांची चिलीम पेटली. समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय. चिलीम पेटली महाराज, चिलीम. लक्षात असू द्या महाराज मी काय बोलतोय. तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही श्रोते चतुर. प्रगट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी. अग्नीसाठी एक समानार्थी शब्द वापरला, समानार्थी शब्द. वैश्वानर, तुम्ही ज्ञानेश्वरी बघा महाराज, वडवानळ, वेगवेगळे शब्द ज्ञानेश्वर महाराजानं. जी समुद्राला आग लागते, समुद्रामध्ये जी अग्नी असते ना, ज्ञानोबराय त्याला वडवानळ म्हणतात. ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीमध्ये एक अग्नीसाठी वैश्वानर हा सुद्धा शब्द आलेला आहे. अग्नीसाठी वेगवेगळे शब्द अशा प्रकारे त्या ठिकाणी वापरलेले आहेत. मग तुम्ही महाराज असं शंका मनात तुमच्या येऊ शकते, इथे वैश्वानर हा शब्द हा का वापरला. याचं कारण आहे गजानन महाराजांनी ही जी लीला केली, गजानन महाराजांनी हा जो चमत्कार केला बिना विस्तवाची चिलीम पेटवण्याचा, याच्या मागे जर कारण काय असेल तर हे चमत्कार गजानन महाराजांसाठी नाही, हा चमत्कार तुमच्या आमच्यासाठी आहे. गजानन महाराजांनी या चमत्कारातून आम्हाला उपदेश केलेला आहे. तुम्ही म्हणसाल चिलीम पेटवण्याच्या चमत्कारामध्ये गजानन महाराजांनी आम्हाला काय उपदेश केला असेल. या लीलेत गजानन महाराजांनी आम्हाला उपदेश केला काय. एकच उपदेश केला. जरा लक्ष देऊन ऐका बरं. गजानन महाराजांचं चरित्र असं एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडण्यासारखं नाही. वैश्वानर हा जो अग्नी आहे, हा जो अग्नीचा प्रकार आहे, हा अग्नीचा प्रकार कुठे असतो माहित आहे का. आपल्या जठरामध्ये. आपलं जे जठर आहे ना, या जठरामध्ये एक अग्नी आहे. त्याचं एक नाव आहे महाराज जठराग्नी. जठराग्नी म्हटलं जातं. आणि त्याच जठराग्नीला शास्त्रांनी नाव दिलेलं आहे. ते नाव आहे महाराज काय, वैश्वानर. गजानन महाराजांना सांगायचंय जे तुमचं जे जठर आहे ते जठर सदैव कसं ठेवा, तप्त ठेवा. ऐका बरं. गजानन महाराजांना चिलीम पेटवली म्हणजे गजानन महाराजांना तुम्ही चिलीम पेटून चिलीम फुका हे या चरित्रातून या लीलेतून सांगायचं नाही. वैश्वानर सांगायचा आहे. हा वैश्वानर आपल्या जठरामध्ये असतो. जठर अग्नी नेहमी तेवत ठेवा हे गजानन महाराजांना आपल्याला सांगायचं आहे. आणि ज्याचा जठर अग्नी लोप पावला ना, त्याची पचन क्रिया व्यवस्थित होत नाही. आणि ज्याची पचन क्रिया व्यवस्थित होत नाही त्याला कोणत्या ना कोणत्या रोगाच्या सामोरं जावं लागतं. म्हणून तुम्हाला जर निरोगी राहायचं असेल तर तुम्ही काय करा, तुमचा जो वैश्वानर अग्नी आहे तो जठर अग्नी काय केला पाहिजे, तेवत ठेवला पाहिजे. तेवत. काय छोटे छोटे नियम, काय छोट्या छोट्या गोष्टी गजानन महाराजांनी आपल्या चरित्रातून आपल्याला शिकवलेल्या आहेत हो. पण आपण या चरित्राकडे अशा माध्यमातून कधी पाहण्याचा प्रयत्नच केला नाही. बरीचशी मंडळी माझ्या पुढे बसलेली आहे. सगळ्यांना या नियमाची आठवण आहे, या नियमाची जाणीव आहे. असं म्हणतात जेवण्याच्या अर्धा एक तास अगोदर पाणी पिलं पाहिजे. आणि पाणी पिलं की एखाद्या तासाने जेवण केलं पाहिजे. आणि जेवण केल्यावर एखाद्या तासानं पाणी पिलं पाहिजे. का बरं असं पाणी पिलं पाहिजे, याचं कारण आहे आपण जर जेवण केलं आणि जेवण केल्या केल्या गडगड गडगड पाणी पिलं आणि ते पाणी आपल्या पोटात गेल्यावर ते पाणी जठरामध्ये जातं. आणि जो आपलं जठर तप्त असतं, गरम असतं, त्या जठरामध्ये जो अग्नी असतो तो थंड होतो आणि त्याच्यामुळे आपली पचन क्रिया व्यवस्थित होत नाही. ही प्रक्रिया त्या लीलेतून गजानन महाराजांना आम्हाला सांगायची आहे. बऱ्याच वेळेस मोठे मोठे माणसं किंवा आयुर्वेदिक डॉक्टर किंवा चांगले मेडिसिन वाले डॉक्टर सुद्धा आपल्याला सांगतात सकाळी लवकर त्या ठिकाणी जेवण केलं पाहिजे. आणि रात्रीचं जेवण सुद्धा कधी केलं पाहिजे माहित आहे का, जवळजवळ 7च्या आधी, 7च्या जवळपास. मी तर म्हणतो मंद मंद सूर्याचा अंधकार जेव्हा असतो ना, सूर्य जेव्हा मावळतो, सूर्य मावळला रे मावळला की लगलीच त्या ठिकाणी काय आपण केलं पाहिजे, जेवण केलं पाहिजे. कारण काय असतं, सूर्य मावळल्यानंतर आपला जो जठराग्नी असतो तो काही वेळासाठी तप्त असतो. लोकाला सवयी असतात महाराज रात्री 10-10, 11-11, 12-12 वाजता जेवायची. दुसऱ्याचं कशाचं उदाहरण द्यायचं, आमचंच उदाहरण नाही का. बरेचसे कीर्तनकार जेवण झालं की मला कीर्तनाची सेवा व्यवस्थित करता येत नाही, मग कीर्तन झाल्यावर मी जेवतो. मग 11 वाजता. अहो ढोरं सुद्धा रात्री 10 वाजता त्या ठिकाणी खाणं बंद करतात, मग रवंत करत राहतात. आमचं आयुष्य ढोराच्या पलीकडे झालेलं आहे, काय सांगावं तुम्हाला. म्हणून ऐका, मी बोलतो कशा करताना
कसं पाणी पियावं, कसं जेवण करावं, जठर अग्नी कसा आपला तप्त राहिला पाहिजे, इतक्या बारीक बारीक गोष्टी गजानन महाराजांनी आपल्या जीवन चरित्रामधून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण इकडं काय प्रकार घडला? अक्षय तृतीयाच्या दिवशी पंगत बसणार होती जानकीराम सोनाराकडे आणि त्या पंक्तीचा एक विषय पदार्थ म्हणजे कोणता असेल तर तो म्हणजे चिंचवणी असतो महाराज. चिंचवणी, चिंचापासून बनवलेला एक रस असतो, तो एक पदार्थ असतो. चिंचवणे त्याचं नाव आहे. त्या जानकीराम सोनाराच्या पत्नीनं त्याची तयारी केली होती. आता पंगत बसणार होती, पण त्या चिंचवण्याच्या भगुण्यावरचं त्या पात्रावरचं ताट जसं बाजूला केलं, काय महाराज पाहता त्या चिंचवण्यामध्ये बजबज आळ्या दिसू लागल्या. आळ्या दिसू लागल्या. पतीला आवाज दिला, पतीनं तो प्रकार पाहिला आणि विचारा अंती त्याला कळालं, अरे गावातले बरेच लोक म्हणतात हा गजानन महाराज म्हणजे योगी आहे, समर्थ आहे, संत आहे, देवाचा अवतार आहे आणि त्याचं काम आपण त्या ठिकाणी धुडकवलं. संत सेवेची संधी आपल्या जीवनात आली होती आणि आपण ती संत सेवेची संधी धुडकाळली. आपण त्यांची सेवा केली नाही, थोडासा अग्नी आपण त्यांना देऊ शकलो नाही, म्हणून ही शिक्षा आपल्याला मिळालेली आहे. लोक आता जेवायला आलेले आहेत. चिंचवणे अक्षय तृतीयेच्या या पंक्तीतला महत्वाचा पदार्थ आहे आणि आता पंक्तीला काय वाढायचं, खिन्न झाले, दुःखी झाले, त्यांच्या जीवनात हे संकट आलं आणि आपल्या स्वतःच्या चुकीमुळे आलं. काय करावं? आता गजानन महाराजांना शरण केल्याशिवाय आपल्याजवळ पर्याय नाही. चिंचवण्याचं भगवनं उचललं. पती पत्नी समवेत त्या ठिकाणी बंकटलालजीकडे गेले. आम्हाला महाराजांचं दर्शन घ्यायचंय. अरे झालं काय? आम्हाला महाराजांना शरण जायचंय. अरे झालं काय? चिंचवण्यामध्ये आळ्या झाल्या, चिंचवण्यामध्ये आळ्या झाल्या. बंकटलालजी म्हणतात, अरे त्या चिंचोक्यामध्ये आळ्या असतील अगोदरच, त्या एकदा चिंचा बघ. अरे जुन्या नाही नव्या चिंचा होत्या. तुम्हाला खोटं वाटत असेल तर त्या चिंचामधून निघलेले जे चिचोके आहेत ते अजून आमच्या घरी आहेत, तिच्यात आळ्या नाहीत, ते चांगले आहेत. आम्ही गजानन महाराजांची चूक केली, आम्ही गजानन महाराजांचा अपराध केला, त्यांची इच्छा आम्ही पूर्ण केली नाही, म्हणून आमची चिंचवणी अशा प्रकारे खराब झाली, तिच्यात आळ्या पडल्या. मी महाराजांविषयी वाकडा बोललो म्हणून मला त्या ठिकाणी शिक्षा मिळाली. मला त्यांची माफी मागायची आहे, मला त्यांचं दर्शन घेऊ द्या. तिथंच महाराज अंगणात बाहेर बसलेले होते. धावत दोघं गेले आणि गजानन महाराजांपुढे दंडवत असतात. महाराज क्षमा असावी, क्षमा असावी महाराज, माझं चुकलं, मी तुमची इच्छा पूर्ण केली नाही, माझ्या जीवनात तुमच्या सेवेची संधी मिळाली होती, मी तुमची सेवा करू शकलो नाही, म्हणून मला ही शिक्षा मिळाली. अरे काय झालं? माझ्या चिंचवण्यामध्ये आळ्या झाल्या हो महाराज, माझ्या चिंचवण्यामध्ये आळ्या झाल्या. आता कसं लोकांना जेवू घालावं? घरी लोक येऊन बसलेले आहेत. आता माझ्या इज्जतीचं काही खरं नाही. काय करावं? काय करावं? मूर्खा, खोटं बोलतोस का? नाही महाराज खोटं बोलत, माझ्या चिंचवण्यामध्ये आळ्या झाल्या. अरे बघ खोटा बोलतोस तू, तुझ्या चिंचवण्यामध्ये आळ्या झालेल्या नाही. आणि मग पुन्हा पत्नीनं डोकावून पाहिलं तर काय? महाराज म्हणतात तेच खरं झालं. ज्या चिंचवण्यामध्ये बजबज आळ्या दिसत होत्या त्याच चिंचवण्यामध्ये आता एकही आळी दिसत नव्हती. महाराजांचे शब्द होते महाराजांचे. पुन्हा त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं, घरी गेले आणि आलेल्या सगळ्या मंडळींना अशा प्रकारे काय घेतलेलं आहे? जेवू घातलेला आहे. म्हणून अनेक लीला गजानन महाराजांनी आपल्या जीवन चरित्रामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी केलेल्या आहेत. जीवन चरित्रामध्ये अशा प्रकारे त्या ठिकाणी केलेले आहेत. पंगत झालेली आहे महाराज आणि आता अशा बऱ्याच लीलेच्या माध्यमातून गजानन महाराजांची कीर्ती नुसती शेगावामध्ये नाही तर अनेक परिसरामध्ये दूर पर्यंत पसरू लागली. बघा, एखाद्या प्रोडक्टची तुम्ही जाहिरात पाहाल टीव्हीवर, पेपरमध्ये, मोबाईलमध्ये, आणि मला असं वाटतं ज्या प्रोडक्टची क्वालिटी व्यवस्थित नसते, जो प्रोडक्ट चुकीचा असतो, त्याच प्रोडक्टची जाहिरात जास्तीत जास्त त्या ठिकाणी केल्या जात असते. का बरं? कारण की त्याची विक्री जाहिरात केल्याशिवाय होत नाही. आणि जो प्रोडक्ट क्वालिटीबाज असतो, जो प्रोडक्ट चांगला असतो, त्याची जाहिरात करण्याची गरज नसते. तसंच आहे महाराज आमच्या साधू संतांच्या चरित्राचं. आमच्या साधू संतांच्या चरित्राची जाहिरात करण्याची त्या ठिकाणी काम नाही. कीर्ती मुख त्यांचे हो वाऱ्या हाती माप
सजनाचे वरहती बाप चाल सज्जनाचे सजना वरहती बाप चाल सज्जना वाऱ्याहाती माप चाल सजनाचे वाऱ्याहाती माप चाल सजनाचे वाऱ्याहाती माप चाल सजना महाराजांचे भक्त होऊ लागले त्यांच्या सेवेमध्ये राहून स्वतःचं जीवन धन्य करून घेऊ लागले आणि असाच गजानन महाराजांचा त्या गावातील एक सेवक त्या सेवकाचं नाव आहे महाराज चंदुमुखी एक दिवशीची गोष्ट आहे चंदुमुखीन गजानन महाराजांच्या सेवेमध्ये असताना त्या चंदुमुखीला गजानन महाराज त्या ठिकाणी म्हणू लागले जवळजवळ अक्षय तृतीया होऊन तो 1 महिना पूर्ण झाला होता अक्षय तृतीया होऊन पुढचा ज्येष्ठ मास त्या ठिकाणी अशा प्रकारे आलेला होता सगळे भक्तगण गजानन महाराजांच्या आजूबाजूला बसलेले होते काही भक्त त्या ठिकाणी आंबे कापून त्याच्या फोडी करू लागले गजानन महाराजांना देण्यासाठी 1-2 जण गजानन महाराजांच्या बाजूला उभं राहून पंख्याने गजानन महाराजाला हवा घालू लागले कोणी खडी साखर वाटू लागलं कोणी गजानन महाराजांचं दर्शन घेऊन गजानन महाराजांच्या गळ्यामध्ये हार घालू लागलं कोणी गजानन महाराजांच्या कपाळाला चंदन लावू लागलं गजानन महाराजांचं येऊन त्या ठिकाणी दर्शन करू लागलं अशा अनेक त्या ठिकाणी प्रक्रिया चालू असताना गजानन महाराजांना तो कापत असलेल्या आंब्याची एक फोड चंदुमुखीने देऊ केली त्यावेळेस गजानन महाराज त्या चंदुमुखीला म्हणू लागले चंदू ही आंब्याची फोड नको मला मग काय पाहिजे तुझ्या उतरंडीला 2 कानोले पडलेले आहेत कानोले तेच अक्षय तृतीयाच्या पंक्तीला केल्या जाणारा एक पदार्थ आहे ते कानोले मला त्या ठिकाणी आणून दे तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबे नको तर मला 2 कानोले उतरंडीला आहेत तुझ्या आण जा हे आंबे नकोत मला काय पाहिजे तुझ्या उतरंडीला 2 कानोले पडलेले आहेत ते आणून दे म्हणे कानोले आहे ना आता 1 महिना झाला अक्षय तृतीयाची पंगत आणि जेवण होऊन तेव्हाचे केलेले कानोले आता कुठे असतील का बरं महाराज बरं तुम्हाला खाण्याची इच्छा असेल तर घरी जातो नवीन तळूळ तयार करून पत्नीला ते तळून द्यायला लावतो आणि ताजे आणून देतो म्हणे ताजे नाही पाहिजे मला तेच उतरंडीला पडलेले पाहिजे बघा किती दूरदृष्टी गजानन महाराजाची किती अंतर्दृष्टी गजानन महाराजांची आहे चंदुमुखीन घरी गेला आणि आपल्या पत्नीला त्या ठिकाणी म्हणू लागला परमार्थामध्ये जर साधना करायची असेल
तर पत्नीची पतीला साथ असणं तितकंच महत्वाचं आहे बरं का. अगं ऐकतेस का ग, गजानन महाराजांनी माझ्या पुढे एक इच्छा बोलून दाखवलेली आहे. कशाची? कानोले खाण्याची. मग चांगली गोष्ट आहे ना, कानोलेच खायचे ना गजानन महाराजांना. अक्षय तृतीयाची आणलेली सामुग्री आपल्या इकडे तयार आहे. आता काही नवीन दुकानात जाऊन आणण्याची गरज नाही, लागलीच बनवून देतो म्हणे. नाही नाही, महाराज म्हटले कोणते तरी उतरंडीला पडलेले आहेत ते 2 कानोले पाहिजे. आठवत नव्हतं, पण डोक्यावर थोडासा ताण दिला म्हणे हो असतील, शोध घेते. आणि गजानन महाराजांनी म्हटल्याप्रमाणे चंदूमुखीनीच्या पत्नीनी त्या उतरंडीला, उतरंडी म्हणजे जे मडके असतात ना, आता आमच्यासारख्या नवीन तरुणींना ही गोष्ट कळणार नाही, जुन्या महिलांना ह्या गोष्टी कळतील नाही का. अतिशय आवडीची गोष्ट. तशा 2-3 गोष्टी फार आवडतात म्हणतात महिलांना. एक दुधावरची साय, म्हशीचं शेण, आणि तिसरी म्हणजे उतरंडी. पण आता ह्या तिन्ही गोष्टी जवळजवळ काय पावत चाललेल्या आहेत? लोप पावत अशा प्रकारे चाललेल्या आहेत. महिला मंडळीचे दागिने जुन्या काळात कपाटात राहत नव्हते, याच उतरंडीला राहत होते म्हणतात नाही का. म्हणून ते घराघरामध्ये उतरंडी राहायची. खालचं मडकं फार छोटं राहायचं, वरचं मडकं त्याच्यापेक्षा मोठं राहायचं, त्याच्या वरचं मडकं त्याच्या मोठं राहायचं. असंच राहायचं ना. खालचं मोठं राहायचं का? म्हणजे ऐकताय तुम्ही बरोबर. बरं, खालचं मडकं मोठं, त्याच्यापेक्षा मग त्याच्यापेक्षा छोटं 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 असं मडकं त्या उतरंडीवर त्या ठिकाणी ठेवल्या जायचं. काय दाळी दुळी. आणि पहिले काय असा महाराज दर आठवड्याचा बाजार नव्हता. म्हणजे जुनी मंडळी आम्हाला सांगते बरं, आठवडी बाजार. आणि प्रत्येक आठवड्याला किंवा वाशिम रिसोडला गेलं की भाजीच माल आणायचा आणि दररोजच त्या ठिकाणी भाज्या करायच्या. आमच्या महिला मंडळी उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खारुड्या, कुरुड्या, मुगोड्या, वेगवेगळ्या प्रकारच्या काही डाळी साळी तयार करून ठेवायच्या वर्षभराच्या. आणि त्याच भाज्या वर्षभर त्या ठिकाणी चालायच्या. आपल्या शेतामध्ये जर एखादी कोणती भाजी आपण उत्पन्न केली तरच घरी त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या व्हायच्या. नाहीतर हे मुगोडे, खारुड्या आणि कुरुड्या ह्याच वर्षभर आमच्या महिला मंडळीच्या चालायच्या. आणि ही सगळी सामुग्री कुठे ठेवल्या जायची? त्या उतरंडीमध्ये अशा प्रकारे, त्या मडक्यामध्ये अशा प्रकारे ठेवल्या जायची. फार जुना काळ व्यवस्थित होता बरं का. आता आपण विज्ञानानं प्रगट झालो खरं, पण या जुन्या पद्धत. आणि येणार, तुम्ही लक्ष देऊन या, ऐका, येणार. आता जर तुम्ही एखाद्या महाराजाला फोन केला, महाराज आमच्या इथं तुमची, आज तुम्ही आमच्या गावात येत आहे ना कीर्तनाला? हो, आमच्या घरी तुमची व्यवस्था आहे, सांगा काय करू? गुलाबजाम करू, बासुंदी करू, श्रीखंड आणू? महाराज म्हणेल काहीच आणू नको बापा, काय कर, उडदाचं वरण 2 भाकरी कर. याच्याशिवाय महाराजाची दुसरी कोणतीच इच्छा तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळणार नाही. हे जुने शरीर मथाऱ्याचे बघा अजूनही ठणठणीत आहेत का? हे महाराज भाकरीचे शरीर आहेत ना, ताकात भाकरी चुरून खाल्लेले आहेत. दुधाचा सपाटा, दही, दूध, तूप, लोणी हे सगळं खाल्लेलं महाराज हे जुन्या लोकांचे काय आहेत? शरीर आहेत. आता ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी काय झालेल्या आहेत? लोप पावत चाललेल्या आहेत. तूप म्हणले की आता चूपच म्हणावं लागतं महाराज, चूप. शहरातल्या मुलाला जर शिक्षकांनी प्रश्न विचारला ना, दूध कोण देतं? ते गाय किंवा म्हैस म्हणत नाही, ते म्हणतं आमच्या इथं दूधवाला भैया दूध देतं. त्याला गाय देते, दूध देते का म्हैस दूध देते हे माहीतच नाही ना. म्हणून पोषक आहार महाराज, दही, दूध, तूप, लोणी, भाकर, आपले हे त्या ठिकाणी कडधान्य, हिरव्या पाल्या भाज्या हे आपण केल्या पाहिजे. आणि तिच्यात आपण हुशार एखादी भाजी केली तर तिच्यात इतके मसाल्याचा वापर, इतका तेलाचा वापर अशा प्रकारे त्या ठिकाणी असतो. आता सोडून द्या, तो विचार सांगण्याची गरज नाही, आपल्याला ते सगळं माहिती आहे. म्हणून जुना काळ सांगतोय मी तो उतरंडीचा. जा उतरंडीला त्या 2 कानोले पडलेले असतील ते आण म्हणल्यानंतर शोधाशोध चालू झाली. आणि चमत्कार महाराज, खरंच त्या उतरंडीला 2 कान्होले सापडली. 1 महिन्यानंतर फक्त जराशी सुकले होते, त्याला ना बुरशी आली होती ना त्याला वास लागला होता. पहा गजानन महाराजांची दूरदृष्टी आणि अंतरदृष्टी. आणले ते 2 कान्होले आणि ते 2 कान्होले आणून चंदूमुखीनाने त्या ठिकाणी गजानन महाराजांना खायला दिले. चंदूच्या त्या कानवल्याची सेविते झाले पुण्यराशी, राम शबरीच्या बोराशी जेवी झाला भक्षिता. जसं प्रभू रामचंद्रानी बोराचं भक्षण केलं शबरी मातेच्या, तेवढ्याच आनंदाने आमच्या गजानन महाराजांनी त्या चंदूमुखींजीच्या कान्होल्याचं सेवन अशा प्रकारे केलेलं आहे.
मुखे चंदू रे कानवले हो चंदू रे कानवले मुखे चंदू रे कानवले मुखे चंदू रे कानवले हे मुखे चंदूचे कानवले मुखे चंदूचे कानवले मुखे चंदूचे कानवले मुखे चंदूचे कानवले मुखे चंदू रे कानवले चंदू रे कानवले मुखे चंदू रे हे खावोनी कुतार्थ त्या केले खावोनी कुतार्थ त्या केले कुतार्थ त्या केले मुखेन चंदूचे कानवले मुखे चंदूचे कानवले हे मुखे चंदूचे कानवले मुकीन चंदूचे कानवले खाल्लेले आहेत गजानन महाराजांनी, कृतज्ञ झालेले आहेत, आशीर्वाद मिळालेले आहेत चंदू मुकीनांना आमच्या गजानन महाराजांचे. म्हणून अंतकरणात भाव असेल ना, अंतकरणात प्रेम असेल ना, त्या भावयुक्त अंतकरणाने प्रेमयुक्त अंतकरणाने तुम्ही भगवंतापुढे काहीही त्या ठिकाणी अर्पण करा. भगवंत महाराज त्याचा स्वीकार अशा प्रकारे त्या ठिकाणी करतात. म्हणून अध्याय क्रमांक 4 मधले जे ज्या काही लीला आहेत त्या लीला आज आपण चिंतनाला त्या ठिकाणी घेतोय, पाहतोय. उरलेल्या पुढच्या 10-20 मिनिटांमध्ये याच अध्याय क्रमांक 4 मध्ये राहिलेल्या 2 लीला आपल्याला आज या ठिकाणी बघायच्या आहेत. म्हणून उरलेल्या 10-5 मिनिटांमध्ये सर्वांनी सर्वांगाचे कान करून पुढच्या कथा ऐकायच्या आहेत आणि त्याही आपल्या जीवनामध्ये फार महत्वाच्या आहेत, फार महत्वाच्या आहेत. त्याच शेगावच्या दक्षिणेमध्ये एक गाव आहे, शेगावच्या दक्षिण बाजूला. त्या गावाचं नाव आहे महाराज चिंचोली गाव. त्या चिंचोली गावामध्ये एक ब्राह्मण राहत होता, एक विप्र राहत होता. त्या विप्राचं नाव होतं माधव दास. आणि तो जो माधव आहे त्याचं वय झालं जवळ आता 60, म्हणजे 60च्याही पार त्याचं वय गेलं होतं. तो आता थकला होता आणि तरुणपणामध्ये असताना, शरीरामध्ये ताकद असताना तोपर्यंत केवळ आणि केवळ त्यांनी सगळा वेळ संसारातच घातला होता. संसाराचीच मजा त्या ठिकाणी घेतली होती. पण कालांतराने त्याची पत्नी गतप्राण झाली. एक संकट त्याच्या कुटुंबावर ओढवलं आणि त्या संकटामध्ये त्याचा एक मुलगा होता. तो मुलगा सुद्धा गतप्राण झाला आणि मग तो विरक्त झाला. विरक्त ऐका, वैराग्य अंतःकरणातून तयार होणं वेगळं आणि परिस्थितीनुसार वैराग्य निर्माण होणं वेगळं. वैराग्याचे एक वेगवेगळे प्रकार आहेत महाराज. उंबरटा वैराग्य, स्मशान वैराग्य, वेगवेगळे प्रकार आहेत. स्मशान वैराग्य, स्मशान वैराग्य. स्मशानामध्ये ढणढण जळणारी चिता जेव्हा लोक पाहतात ना, तेव्हा चर्चा करतात, काही खरं नाही माणसाचं, एक दिवस आपल्यालाही असंच जळायचं आहे. मग गावामध्ये गजानन महाराजांचं चरित्र चालू आहे. जाऊन उरलेल्या 2-3 दिवसामध्ये चरित्र ऐकून आपलं जीवन धन्य करून घेतलं पाहिजे. नाहीतर काय सांगता येईल, उद्या आपलंही मरण येईल, आपल्यालाही असं ढणढण जळावं लागेल. पण स्मशानाच्या बाहेर निघलं की आली का टोळी सोयाबीन सोंगायला. म्हणजे सोयाबीन सोंगू नका असं मी म्हणत नाही, कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. वैराग्य येतं आपल्याला, पण कुठपर्यंत? त्या स्मशानामध्ये राहेपर्यंत. काही वैराग्य आहेत महाराज, उंबरटा वैराग्य, उंबरटा वैराग्य. एका गावात कीर्तनाला गेलो, बसलो वाड्याच्या त्या हॉलमध्ये आणि बसल्यावरती खुर्चीवर म्हातारं बसलं होतं. त्यानं जो पट्टा सांगायला सुरुवात केला, महाराज हे सगळं माझ्यामुळं झालं. हे आमच्या घरचे लोक जे चटणी भाकर खातात ना, ते माझ्यामुळं खातात. हे आमचे लेकर, हे माझे लेकर जे चटणी भाकर खातात ना, हे माझ्यामुळं खातात. 12 वेळेस म्हटलं त्या म्हाताऱ्यानं, 12 वेळेस. काय
हे आमच्या घरचे चटणी भाकर खातात ना, कोणामुळं खातात? माझ्यामुळं खातात. राग राग मोठी सुनबाई बाहेर आली आणि मला म्हणू लागली, महाराज मथार म्हणते ते खरंच आहे. आम्ही जे चटणी भाकर खातो ना, या मथाऱ्यामुळेच खातो. मथार मरू द्या, रोज गोड जेवण केल्याशिवाय जेवणार नाही म्हणे. रोज कोणता तरी गोड पदार्थ करूच देत नाही म्हणे मथार. असा राग आला त्या मथाऱ्याला. म्हणे महाराज कुठं चालले? म्हणलं चाललो पंढरपूरला. म्हणे येऊ द्या, आता या घरात राहतच नाही म्हणे मी. अहो कशाला? नाही नाही म्हणे, आता घरात राहायचं नाही, संसाराचा त्याग करायचा. चला कुठं? चला म्हणलं पंढरपूरला. मुक्ताई मातेच्या मठामध्ये विना पहाऱ्याचा नंबर लावून दिला. वर्षाला 2 ड्रेस खाऊन पिऊन इथं राहायचं. 2 दिवस झाले की तिसऱ्या दिवशीच महाराज मथारीचा फोन आला. हॅलो महाराज कुठं? पंढरपूर. आमचं मथार वाजवायला विना, देता का फोन एकदा? म्हणलं देतो नेऊन. महाराज मथाऱ्याच्या कानाला फोन दिला. ते काटा असता बघा, असा एक काटा, त्या 2 तर्फा ते काटा असतं. त्याला त्या ठिकाणी बऱ्याच भागामध्ये वेगवेगळे त्या ठिकाणी काटा म्हटलं जातं. त्याच्यातला एक काटा मोठा असतो, एक काटा छोटा असतो. मोठा काटा म्हणजे मथारी असते आणि छोटा काटा म्हणजे नातू असते, नातू. त्या मोठ्या काट्यानं छोट्या काट्याच्या तोंडाला फोन लावला. बघ बघ मथार बोलतय. मथारानं कानाला फोन लावला की तिकून नातू म्हणे, आजोबा कधी येता? येतो ना उद्या. अरे तुम्ही तर घराचा त्याग केला होता ना. उंबरटा वैराग्य आहे महाराज. एकदा उंबरटा ओलांडला ना, बाहेरच्या खस्ता खाल्ल्यानं, वेळेवर बाहेर जेवण मिळालं नाही ना, की पूर्ण आपल्याला काय आठवतं? घर आठवतं, घर आठवतं. वेगवेगळ्या प्रकारचे वैराग्य त्या ठिकाणी सांगितलेले अशा प्रकारे आहेत. या माधवदासाला वैराग्य झालं, पण कधी झालं? परिस्थिती तशी निर्माण झाली. वय झाला आता 60च्या पुढं, पत्नीही गतप्राण झाली, मुलगाही आता अशा प्रकारे त्या ठिकाणी राहिलेला नव्हता. आणि मग त्या ठिकाणी महाराज तो कुठे गेला? तो विरक्त झाला आणि विरक्त होऊन त्या ठिकाणी सगळी संपत्ती संपल्यानंतर शेगावला गेला. संपत्ती संपवली बरं का, सगळी संपत्ती संपवली. आणि लोक म्हणतात महाराज आम्ही परमार्थाला लागलो. अरे बाबा तू लागला नाही, तुला लागावंच लागलं. घरी जेवायला नाही भेटलं म्हणून तू इकडं आला. ऐका ना मी बोलतो कशा करताना. वैराग्य बांधणं वेगळं आणि वैराग्याचं नाटक करणं वेगळं. सगळी संपत्ती संपल्यावर शरीरातला शीन भाग त्या ठिकाणी निघून गेल्यानंतर शेगावला आला आणि आता बस सगळ्याचा त्याग मला करायचा आहे. आणि आज गजानन महाराजांच्या दरबारामध्ये आता मला उपोषणाला बसायचं आहे. बसलं महाराज तिथं उपोषणाला. गजानन महाराजांच्या बऱ्याच दुसऱ्या येण्या त्या भक्तांनी त्यांना समजून सांगितलं, अरे कशाला उपोषण करतोय? आहे ते जीवन भगवंताच्या भक्तीमध्ये, नाम साधनेमध्ये, गजानन महाराजांच्या सेवेमध्ये घाल. नाही म्हणे, नाही आता मला मरायचं, आता मला उपोषणच करायचंय. गजानन महाराज आले, तेही समजून सांगू लागले, अरे वा साधनेला बसलायस का? काय आहे रे वय तुझं साधनेला बसायला? म्हणे 60च्या पार गेलेला आहे. रे वा 60च्या पार गेल्यावर परमार्थ करायला आला का? आमचे महाराज म्हणतात परमार्थ कधी केला पाहिजे? कीर्तनामध्ये कोण शोभून दिसतो तर आमचा तरुण कीर्तनामध्ये शोभून दिसतो. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. म्हणून तरुण अवस्थेमध्ये असताना त्या ठिकाणी हातापायामध्ये ताकद असताना वारीला गेलं पाहिजे ना, तेव्हा त्या ठिकाणी परमार्थ केला पाहिजे. आता कानाला ऐकू येत नाही आम्ही जातो कथा ऐकायला, डोळ्यांनी दिसत नाही आम्ही जातो भगवंताला बघायला, शक्य नाही महाराज ते. म्हणून जेव्हा जेव्हा त्या अवयवाची साथ आपल्याला असेल तेव्हा ते कार्य अशा प्रकारे आपण करून घेतलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी दासगणू महाराज लिहितात, तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारपणी करीसी नारी, अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा. असं जमत नाही, वेळ गेल्यावर त्या साधना त्या ठिकाणी जमत नसतात. घराला आग लागली आहे आणि घर विझवायचंय आणि घर विझवण्यासाठी त्या ठिकाणी तो व्यक्ती अंगणामध्ये विहीर खोदायला सुरुवात करतोय. आता तो विहीर खोदेल कधी, त्या विहिरीला पाणी लागेल कधी आणि ते घर विझेल कधी? असं जमत नाही. परमार्थ मला अगोदरच लागावं लागतं. जाऊ दे तू तुझा हट्ट आता त्या ठिकाणी सोड. नाही गजानन महाराज बोलू लागले, नाही मी सोडणार नाही. अरे तसं नसतं रे, तू जे कर्म केलेले आहेत ना ते कर्म तुला भोगावेच लागतील. असं तुला नाही उपोषण करता येणार, असं तुला नाही त्या ठिकाणी मरता येणार. पण तो जो माधवदास होता तो अट्टहास करून त्या ठिकाणी तिथेच बसला, तिथेच अशा प्रकारे त्या ठिकाणी बसला. दामोदर पंत कुलकर्णी, बंकटलालजी, त्याच्यानंतर महाराज आदी करून
चंदुमुखी जी सेवाधारी मंडळी अशा प्रकारे तिथे होती, ती मंडळी सगळी त्या ठिकाणी माधव दासजींना समजून सांगण्याचा प्रकार करू लागली. म्हणे नाही, आता मला मरायचंच, आता मला उपोषणच करायचं. हे त्यानं त्या ठिकाणी हेत धरला आणि हे हेत धरल्यानंतर आमच्या गजानन महाराजांनी काय केलं ऐका. रूप धरले भयंकर दुसरा यमाजी भास्कर, आपसरुणी माधवावर धावून आले भक्षावया. गजानन महाराजांनी यमासारखं भयंकर रूप धारण केलं, तोंड वाचलं आणि त्याला गिळायला त्याच्या जवळ आले. मग तो घाबरला, मग त्या ठिकाणी गजानन महाराज म्हणून मला वाचवा 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 म्हणून त्या ठिकाणी उच्चारू लागला. गजानन महाराज आले, का रे आता कशाला माझं नाव घेतोय, तुला मरायचं होतं ना. पाहिलं का काय असतं मेल्यावर काय होतं ते. त्यानं महाराज त्या एका सेकंदामध्ये नरक यातना काय असतात त्या नरक यातना त्या ठिकाणी पाहिल्या. म्हणे मला ते नरक नको. अरे तू जे कर्म केलेलं आहे ना त्या कर्मानुसार तुला नरकच मिळणार आहे. नाही महाराज, हात जोडून मी तुम्हाला विनंती करतो, मला नरक नाही पाहिजे, मला यमलोक नाही पाहिजे, मला तुमचं लोक, मला भगवंताचं लोक, मला वैकुंठ लोक द्या महाराज, मला वैकुंठ लोक द्या, मला वैकुंठ लोक द्या. मग त्यावेळेस गजानन महाराजांनी सांगितलं, मग एक काम कर, मी तुला काही आयुष्य देणार आहे आणि त्या आयुष्यामध्ये त्या ठिकाणी देहभान अर्पण त्या ठिकाणी जितकी तुला त्या ठिकाणी भगवंताची सेवा, भगवंताची साधना, नामस्मरण करता येईल तितकं नामस्मरण कर, जेणेकरून तुझं पाप कर्म त्या ठिकाणी नष्ट होईल. नाम संकीर्तन साधन पय सोपे, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून ते सगळं पाप तुझं अशा प्रकारे त्या ठिकाणी जळून जाईल, संपून जाईल आणि तुला त्या ठिकाणी नरक यातना भोगण्याचं काम पडणार नाही. तुला मोक्ष मिळेल, तुला वैकुंठ लोक अशा प्रकारे त्या ठिकाणी मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून गजानन महाराजांनी तसं सांगितल्यामुळे माधवदासांनी महाराज गजानन महाराजांच्या उपदेशानुसार भगवंताचं नामस्मरण आणि उपासना अशा प्रकारे सुरू अशा प्रकारे केली. आणि तेव्हाही महाराज काही लोक त्याची टिंगल करू लागले. वारे वा मरणारा गडी, आणि आता लागला देवाच्या भजनाला. टिंगल करतात महाराज बरेचसे लोक, चांगल्या चांगल्या सात्विक लोकांची. कपाळाला बुक्का दिसू द्या, लोकांच्या मनी तयारच असतात. कपाळाला बुक्का आणि कांबाला थुक्का. काम करायचं तुम्हाला जमत नाही म्हणून कपाळाला बुक्का लावू फिरताय तुम्ही. ऐका, लक्षात असू द्या महाराज, परमार्थ म्हणजे आळशीपणाचं लक्षण नाही. तुम्हाला काय वाटतं नाम साधना करणं म्हणजे काय आळशीपणाचं लक्षण आहे का? नाही. नाम साधना आणि परमार्थ करताना सुद्धा महाराज प्रयत्नवादीच राहावं लागतं. तिथे सुद्धा मेहनतच करावी लागते. तिथे सुद्धा आपला जीव ओतून अंतपूर्वक भगवंताची साधना करावी लागते. ती सुद्धा महाराज आळशीपणाचं त्या ठिकाणी अशा प्रकारचं लक्षण नाही. पण लोक टिंगल करू लागले, पण त्या टिंगलाकडे त्या ठिकाणी माधवदासांनी लक्ष दिलं नाही. यामुळे आमचे श्री हरिभक्तपरायण गजानन महाराज अवचार गायनाचार्य या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत अशा प्रकारे करायचं आहे. या एकूण खुर्ची घ्या, वर येता येते. आमच्या कथेला वेळात वेळ भेट घेतलेली आहे आणि दर्शन घेतलेलं आहे म्हणून पुनश्च एकदा अवचार महाराजांचे कोटी कोटी धन्यवाद. ऐका, मी बोलतो कशा करताना अगदी फार 10-5 मिनिटं 15 मिनिटं आपले उरलेले आहेत आणि हा चौथा अध्याय आपल्याला या ठिकाणी संपवायचा आहे. एकच एक लीला आता गजानन महाराजांची या चौथ्या अध्यायात उरलेली आहे. गजानन महाराज वेळोवेळी बऱ्याचशा इच्छा बोलून दाखवत होते आणि त्या बऱ्याचशा इच्छेमधली गजानन महाराजांची एक इच्छा आहे. आणि संतांनी एकदा जर मनात एखादी इच्छा केली ना तर तो भगवंत पूर्ण करतच असतो. बघा, ज्याला नरक मिळणार होता त्या माधवदासाला वैकुंठ मिळवून दिला, मोक्ष मिळवून दिला आमच्या गजानन महाराजांच्या उपदेशामुळे. आता गजानन महाराजांनी मनामध्ये एक इच्छा उत्पन्न केली. कोणती? वैदिक ब्राह्मणांना बोलवा आणि मंत्र उच्चार अशा प्रकारे करा जेणेकरून देवाला आनंद त्या ठिकाणी मिळेल. पेढ्या बर्फीचा खवा आणून त्या ठिकाणी प्रसाद तयार करा, डाळ त्या ठिकाणी भिजवा. अशा प्रकारे एक सेवाधारी भक्त मंडळींना उपदेश गजानन महाराजांनी केलेला आहे. आमचे दासगणू महाराज सांगतायत, हे कार्य करण्यासाठी सगळ्या मंडळीनं देणगी जमा केली 1-1 रुपया.
किती? 1 रुपया. तुम्ही म्हणसाल 1 रुपया? त्या काळचा 1 रुपया म्हणजे सुद्धा महाराज या काळचा 1000 रुपये म्हणायला काही हरकत नाही, बरं का. परिस्थितीनुसार कालाने रुपये पैशाची किंमत त्या ठिकाणी काय होत गेलेली आहे, कमी कमी होत गेलेली आहे. आता भिकारी पण 1 रुपया मागत नाही, 10 रुपये द्या म्हणजे 10 रुपये, बरं का. लक्ष देऊ नये का मी बोलतो कशा करताना. पैशाची किंमतच राहिली नाही हो लोकाला, आता किंमतच राहिली नाही. सहज मिळालेली आहे ना, ते सहज त्या ठिकाणी मिळते. म्हणून असो मी बोलतो कसा करताना जर असं लक्ष देऊ नये का. शेवटचे 10 मिनिटं आपली उरलेली आहेत. गजानन महाराजांनी ती इच्छा बोलवून दाखवली. सगळ्यांनी 1 रुपयाची वर्गणी त्या ठिकाणी जमा केली. अशा देणगीतून 1 रुपयाच्या देणगीतून 100 रुपये देणगी त्या ठिकाणी जमा झालेली आहे. पेढे बर्फीची तयारी केली, डाळ भिजवून ठेवलेली आहे, मीठ वगैरे त्या ठिकाणी सगळ्या सामुग्री अशा प्रकारे आणलेल्या आहेत. सगळे म्हणतायत विचार करून आता सामुग्री तर आपण पैसे देऊन आणलेली आहे, पण आता खरंच वेळेवर वेदाचे मंत्र उच्चार करणारे ब्राह्मण तरी आपल्याला त्या ठिकाणी कुठून मिळणार आहे. तिथी होती महाराज वसंत पूजेची, आणि वसंत पूजेची तिथी थाटामाटात त्या ठिकाणी अशा प्रकारे तिथे साजरी करायची होती. आणि त्या वसंत पूजेसाठी तो थाट करायचा होता, पण आता ब्राह्मण कुठून आणणार हा प्रश्न त्या सगळ्या कार्यकर्ते मंडळींना, सेवाधार्य मंडळींना, भक्त मंडळींना गजानन महाराजांच्या पडला. चमत्कार महाराज अचानक तिथं काही ब्राह्मण वृंदांचं काय झालेलं आहे, आगमन अशा प्रकारे त्या ठिकाणी झालेलं आहे. अचानक सगळ्या भक्त मंडळींना कळालं, न बोलवता, न आमंत्रण देता, न कोणता अट्टहास करता या ठिकाणी काय आलेले आहेत, काशीचे ब्राह्मण अशा ठिकाणी या ठिकाणी आलेले आहेत. येतच असतात महाराज. लक्ष देऊ नये का मी बोलतो कशा करताना. कान उंच करून ऐकण्याचा प्रयत्न करा. संतांचा जे मनी येत ते पूर्वी रमानाथ, कमी न पडे यत्किंचित हो सा प्रभाव संताचा. ऐसा प्रभाव संतांचा. संतांच्या मनात जे जे येतं ना ते पूर्ण अशा प्रकारे होतच असतं. ब्राह्मण तिथे येतच असतात, न बोलवता, न बोलवता. काशीच्या ब्राह्मणाच्या स्वप्नात एकदा देव गेले, एकदा देव. आणि त्या काशीच्या ब्राह्मणाच्या स्वप्नात देव जाऊन त्या ब्राह्मणाला देव सांगू लागले, का रे तुला माझं सगुण रूपामध्ये दर्शन पाहिजे का? ते म्हटलं हो. मग तुला जर माझं दर्शन घ्यायचं असेल तर कुठं ये? दक्षिण काशी पैठणला ये. पैठणला नाथ बाबांच्या घरी आहे मी. काय करतोय देव नाथ बाबांच्या घरी? पाणी भरण्याचं काम करतोय. श्रीखंड्याच्या रूपामध्ये पाणी भरण्याचं काम करतोय. चित्ती नाही आस त्याचा पांडुरंग दास, असे भक्ताची आगरी कामी न सांगता करी. अंतकरणात कोणताही स्वार्थ ठेवू नका, प्रेम ठेवा. भगवंत आपल्याही घरी महाराज येईल. दर्शन पाहिजे ना तुला? ये. कुठे? नाथ महाराजांच्या घरी ये. नाथ महाराजांच्या घरी. नाथ महाराजांच्या घरी काशीहून तो ब्राह्मण आला. इथं का ब्राह्मण आला तो सांगतोय मी. शेगावला न बोलवता ब्राह्मण का आले याच्यासाठी उदाहरण देऊन सांगतोय. जरा लक्ष देऊ नये का. काशीचा ब्राह्मण पैठणला आला आणि नाथ महाराजांच्या कानावर बातमी पडली की काशीचे ब्राह्मण आपल्या घरी आलेले आहेत. काशीचे ब्राह्मण घरी आल्यानंतर त्यांचं स्वागत झालं. येण्याचं कारण विचारलं. त्या काशीच्या ब्राह्मणाने सांगायला सुरुवात केली, महाराज रात्री मला स्वप्न पडलं आणि स्वप्नात माझ्या देव आले. स्वप्नात माझ्या देव आले. हे पैठणच्या नाथ महाराजांनी ऐकल्याबरोबर वाकले त्या काशीच्या ब्राह्मणाचं दर्शन घ्यायला. पकडलं महाराज त्या काशीच्या ब्राह्मणांनी नाथ महाराजाला. अहो हे काय करताय? माझं दर्शन का घेताय? तुमचं दर्शन का घेतोय म्हणजे? अहो तुमच्या स्वप्नात देव आलाय आणि तुमच्या स्वप्नात देव आलाय म्हणजे केवढा मोठा तुमचा अधिकार, म्हणून मी तुमचं दर्शन घेतोय. त्या काशीच्या ब्राह्मणाच्या मुखातले शब्द आहे का, नाथजी ज्यांच्या स्वप्नामध्ये देव येतो म्हणून तुम्ही त्यांचं दर्शन घेताय. मला सांगा ज्यांच्या घरी देव काम करतोय त्याचं काय केलं पाहिजे? म्हणे त्यांचंही दर्शन घेतलं पाहिजे. मग मला तुमचं दर्शन घेऊ द्या. म्हणे का? म्हणे देव तुमच्या घरी काम करतोय श्रीखंड्याच्या रूपामध्ये. पाहतायत, शोध घेतायत, पण आता देव तिथं थांबले नव्हते. का? आता श्रीखंड्या म्हणजे देवाचं रूप हे नाथबाबाला कळल्यावर मग काय पाणी भरू दिलं असतं का? तिथं काम करू दिलं असतं का? नसतं काम करू दिलं.
कळू पण देत नाही महाराज, कळू पण देत नाही. म्हणून लक्षात असू द्या, सगळे आळलेले नळलेले पडलेले काम सुद्धा त्या ठिकाणी काय करतो, चोखोबाची बहीण झाला सारंगधर, वहिनी उघडा दार, हाका मारी बाळातपणासारखे काम सुद्धा भगवंत करतो. आपल्या संतांची भगवंत आपल्या भक्ताची जी इच्छा आहे ती इच्छा काय करत असतो, पूर्ण करत असतो. म्हणून इथं दास महाराज त्या ठिकाणी गणुदास महाराज लिहित आहेत, ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा. म्हणून गजानन महाराजांची इच्छा पूर्ण व्हावी. गजानन महाराजांच्या अंतकरणातला भाव आहे वैदिक ब्राह्मणीत आले पाहिजे आणि मंत्र उच्चार होऊन वसंत पूजा पार पडली पाहिजे. या विचाराने गजानन महाराजांची इच्छा पूर्ण झाली आणि तिथे ब्राह्मणाचे जे मनाचे संकल्प असतात भक्तांचे संतांचे, भगवंत त्याची पूर्तता अशा प्रकारे करत असतो. म्हणून ऐका ना, मी बोलतो कशा करताना, आपली सुद्धा संत सेवा, आपण सुद्धा गजानन महाराजांविषयी अंतकरणात प्रेम ठेवावं. आपली इच्छा सुद्धा त्या ठिकाणी पूर्ण झाल्याशिवाय अशा प्रकारे राहणार नाही. म्हणून गजानन महाराजांचं चरित्र हे आगाध आहे महाराज. जेवढं चिंतन करावं तेवढं कमीच आहे. म्हणून गजानन महाराजांच्या चरित्रातून आपल्याला काय काय शिकता येईल, गजानन महाराजांच्या चरित्रातून आपल्याला काय काय बघता येईल, या सगळ्या गोष्टीचं चिंतन आपण रोज धावत्या वेळात का होईना करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून अशा प्रकारे 4था अध्यायापर्यंतच्या गजानन महाराजांच्या लीला चरित्र आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता पुढचा जो 5वा अध्याय